हिरव्यागार टेकड्यांमध्ये लपलेलं असं एक मंदिर आहे जे पाहिलं की इतिहास, शिल्पकला आणि श्रद्धा या तिन्हीचं दर्शन होतं. तर नमस्कार मंडळी, हे प्राचीन मंदिर 11व्या शतकात यादव काळात बांधण्यात आले आहे. तर हे मंदिर सरस्वती नदीच्या किनारी असलेल्या ऐश्वरेश्वराचे, यालाच ऐश्वर्या किंवा ऐश्वर किंवा ऐश्वरेश्वर मंदिर असेही म्हणतात. हे ऐश्वरेश्वराचे मंदिर दिसायला अगदी लहानसं आहे. मूळचं शिखर आज गायब आहे, त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभा मंडप हा मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा झालेला दिसतो. सभा मंडपातील नक्षीदार खांब उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आहेत. या खांबावर खालच्या बाजूला सूरसुंदरी तर वरच्या टोकाला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. सभा मंडपात नंदी तसेच गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील ललाट बिंबावर गजलक्ष्मी आहे. त्या खालील बाजूस शेषशाही विष्णू व ब्रह्म यांची शिल्पे आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे. शहराच्या वर्दळीच्या भागात असूनही या मंदिर परिसरात शांतता अनुभवायला मिळते. अनेक भाविकांसोबत इतिहासप्रेमी, शिल्पकलेचे अभ्यासक व पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात.